ऐकूया विज्ञानाची सुरुवात आणि वैज्ञानिक पद्धती या प्रकरणाचा दुसरा भाग. विज्ञानाच्या ठाई असे क्षमता काही, जिला खरे पाहता सीमा नाही. विज्ञाने सुखी केले ठाई ठाई, मानवी जीवन जाणपा. परी काही आक्षेप घेती, विज्ञान विनाशी म्हणती. ते जाणून न घेती विज्ञानाची रीत ही. विज्ञान दुधारी शस्त्र, विकास विनाशाचे अस्त्र. परिमानव ठरवी तयास पात्र, विकासा अथवा विनाशा. विज्ञान आहे किल्ली परी, जी नरक स्वर्गाची द्वारे खुली करी. मानवाची कसोटी खरी, कोणते द्वार उघडावे. मानवे अणुबॉम्ब निर्मिला, मानवेच तो योजिला. लक्षावधी मानव संहारिला, सत्तामद शमवाया. विज्ञानामध्ये जी क्षमता आहे ती सीमित नाही. विज्ञानाच्या आधाराने निर्माण झालेल्या तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन सुखी झालं आहे. परंतु विज्ञानावर अनेक जण आक्षेप घेतात, कारण विज्ञानामुळे संहाराला, त्याचप्रमाणे पर्यावरण नष्ट होण्याला चालना मिळते असे अनेकांचे मत आहे. वास्तविक पाहता विज्ञान हे एक दुधारी शस्त्र आहे आणि ते कसे वापरायचे हे सर्वस्वी मानवावर अवलंबून आहे. विज्ञान म्हणजे स्वर्ग आणि नरक यांची दारे उघडण्याची क्षमता असलेली किल्ली असे मानता येईल. या किल्लीने कोणते दार उघडायचे हे सर्वस्वी मानवावर अवलंबून आहे. त्यातच खरी मानवाची कसोटी आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये जर्मनी आणि जपान यांचा पराभव करण्यासाठी अणुबॉम्बची निर्मिती केली गेली. हा अणुबॉम्ब मानवानेच निर्माण केला आणि मानवानेच तो मानवाविरुद्ध वापरला. यामध्ये विज्ञानाचा काही दोष आहे असे दिसून येत नाही. तसे असते तर उत्सर्जित किरणांचा उपयोग कर्करोगासारख्या दुर्धर व्याधी नष्ट करण्यासाठी करता आला नसता. त्यामुळे विज्ञानाविषयी विचार करताना किंवा संकल्पना समजून घेताना विज्ञानाविषयी मनामध्ये आकस असता कामा नये. मनाची अशी स्थिती करून जर या पुस्तकाचे अध्ययन केले तर यातील विषय सहजपणे समजून घेता येतील. धर्म आणि विज्ञान यामध्ये काही मूलभूत फरक आहेत. धर्माचा उदय प्रामुख्याने मध्य पूर्व आणि भारतामध्ये झाला. धर्माचे अनुयायी त्यांच्या धर्माच्या तत्वांचे अनुकरण करतात असे मानले जाते. त्यामुळे कोणताही धर्म विचारात घेतला तरी त्यांच्या अनुयायांची संख्या ही मर्यादितच असते. सर्व धर्मांमध्ये काही तत्वेही समान असली तरी सर्व तत्वे समान नाहीत. शिवाय धर्मामध्ये असणारी अनेक मार्गदर्शक तत्वे ही स्थलकालातीत नाहीत. धर्माच्या आचरण पद्धतीमध्ये असणारी भिन्नता तर त्याहूनही अधिक आहे. काही शाखा परस्पर विरोधी आहेत. विश्वास हा धर्माचा मूलाधार आहे. त्यामुळे धर्म आचरणामध्ये भावनांचे अधिष्ठान अधिक आहे. धर्माने मानव कल्याण हेच ध्येय मानले आहे. परंतु आपलाच धर्म परिपूर्ण आहे अशी प्रत्येक अनुयायाची धारणा असते. धर्माच्या चौकटीबाहेर जाऊन विचार करण्याची मुभा धर्मनियमानुसार सहसा असत नाही. विज्ञानाचा विकास हा प्रथम कुतूहलापोटी झाला. मात्र त्यामधून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग व्यवहारात होऊ शकेल हे ध्यानात आल्यानंतर विज्ञान तत्वाचा वापर करून तंत्रज्ञान विकसित करण्याच्या कार्याला चालना मिळाली. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळे मानवी जीवन सुखी होण्यासाठी मदत झाली यामध्ये मुळीच शंका नाही.
विज्ञानाचा आणि तंत्रज्ञानाचा विकास होण्यापूर्वीचे मानवी जीवन आणि आताचे मानवी जीवन यात खूप अंतर आहे. आरोग्य, अन्न, वस्त्र, निवारा, दळणवळण, नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण यासारख्या अनेक घटकांचा विचार करता मानवी जीवन अधिक सुखी आणि समृद्ध झाल्याचे दिसते. देवी, कॉलरा आणि प्लेग आदी साथींच्या रोगांवर नियंत्रण राखण्यामध्ये यश मिळाले आहे. कर्करोगासारख्या दुर्धर रोगावर उपचार करून तो आटोक्यात आणता येऊ लागला आहे. अन्नधान्याची उपलब्धता वाढली आहे. घर बांधणीच्या तंत्रामध्ये सुधारणा झाल्यामुळे चांगल्या आणि टिकाऊ घरांची निर्मिती शक्य झाली आहे. दळणवळण आणि संपर्क साधनांमध्ये तर आमूलाग्र क्रांती झाली आहे. 4 चाकी वाहने आणि विमानांमुळे प्रवासाची उपलब्धता मोठ्या प्रमाणात झाली आहे. हवामानामध्ये होणाऱ्या बदलांची सूचना मिळाल्यामुळे वादळासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी जीवितहानी टाळता येते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळे मानवी जीवन सुखी होत असताना विज्ञानाचा उपयोग संहारक अस्त्रांची निर्मिती करण्यासाठी होत आहे. किरणोत्सर्जक द्रव्याचा उपयोग वैद्यकीय उपचारांसाठी होत असला तरी त्यांचाच उपयोग करून अणुबॉम्ब बनवता येतो. हिरोशिमा आणि नागासाकी या जपानी शहरांवर टाकलेल्या अणुबॉम्बची निर्मिती ही विज्ञानाची देणगी होती. आजही जगामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून संहारक अस्त्रांची निर्मिती सुरूच आहे. त्यामुळे अनेक जण विज्ञानाला विनाशकारी मानतात. परंतु विज्ञान हे दुधारी शस्त्र आहे हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. विज्ञानाचा विकास आणि उपयोग मानवच करतो हे सुद्धा आपण ध्यानात घेतले पाहिजे. प्रसिद्ध शास्त्रज्ञ फाइनमन यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये एक किस्सा सांगितलाय. एका बौद्ध मंदिराला भेट दिल्यानंतर तेथील पुजाऱ्याने त्यांना सांगितले की आमच्यामध्ये एक समजूत आहे. ती म्हणजे प्रत्येक व्यक्ती ज्यावेळी जन्माला येते त्यावेळी त्याच्याजवळ एक किल्ली असते. या किल्लीचे वैशिष्ट्य म्हणजे या किल्लीमुळे ती व्यक्ती स्वर्ग अथवा नरकाचे दार उघडू शकते. स्वर्ग आणि नरक या संकल्पना जर समृद्धी आणि विनाश यांच्याशी साधर्म्य असणारे आहेत असं मानलं तर वरील उदाहरण विज्ञानाला चपखलपणे लागू पडते. विज्ञान ही समृद्धी आणि विनाशाचे दार उघडणारी किल्ली आहे असं मानलं तर कोणतं दार उघडवायचं हे मानवाच्याच हाती आहे. अणुबॉम्ब निर्मितीचा इतिहास पाहिला तर अण्वस्त्रांच्या साहाय्याने जगावर सत्ता गाजवण्याची अभिलाषा आणि त्यासाठी विज्ञानाचा उपयोग बदलत्या मानवाच्या प्रवृत्तीतच आढळून येतो. 20व्या शतकाच्या सुरुवातीस युरोपमध्ये ज्या घटना घडल्या त्यातून जर्मनीत कट्टर राष्ट्रवाद उफाळून आला. पहिल्या महायुद्धामध्ये झालेल्या पराभवामुळे जर्मनीवर अनेक जाचक-अटी लादण्यात आल्या. त्यातच आर्थिक परिस्थिती ढासळल्यामुळे जर्मन समाजामध्ये असंतुष्टता होती. ज्यू लोकांविषयीच्या द्वेषभावनेचा उदय याच काळात झाला. याचा फायदा हिटलरने पुरेपूर उठवला. त्यातच विज्ञानाचा उपयोग युद्धात करण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न केले जात होते. लेनार्ड, प्लँक, नर्न्स्ट यांसारखे शास्त्रज्ञ यामध्ये सहभागी होते. त्या काळी बर्लिन हे विज्ञान संशोधनाचे मोठे केंद्र होते. त्यात जर्मन शास्त्रज्ञांबरोबरच अनेक ज्यू शास्त्रज्ञांचाही समावेश होता. हिटलरच्या हाती सत्ता आल्यानंतर त्याने ज्यू विरोधी मोहीम राबवून त्यांचा पूर्ण निःपात करण्याचा चंगच बांधला. त्याचबरोबर त्याने युरोपमधील इतर देशांवर आक्रमण करून दुसऱ्या महायुद्धाची बीजे रोवली. साहजिकच अनेक ज्यू शास्त्रज्ञांनी जर्मनीचा त्याग करून अमेरिका, ब्रिटन आणि इतर युरोपीय देशांमध्ये आश्रय घेतला. हिटलरच्या आक्रमणांची तीव्रता वाढू लागली आणि त्याच्या साम्राज्यवादी प्रवृत्तीला जपानची साथ मिळू लागली. जर्मनीकडे विमानं, दारुगोळा, तोफा आणि प्रशिक्षित मनुष्यबळ होते. त्याचबरोबर अणुबॉम्ब तयार करण्याच्या तंत्रज्ञानासाठी आवश्यक ज्ञान
आणि शास्त्रज्ञांच्या स्वरूपातील बौद्धिक पाठबळही उपलब्ध होते. हिटलरने अणुबॉम्ब निर्मितीचा प्रकल्प राबवून तो दोस्त राष्ट्रांच्या अगोदर तयार केला तर हिटलरला हरवणे केवळ दुरापास्त होईल ही भावना प्रबळ होऊ लागली. त्यामुळेच झिलार्ड आणि इतर शास्त्रज्ञांनी पुढाकार घेऊन आइन्स्टाईन यांना अमेरिकेचे अध्यक्ष रूझवेल्ट यांना पत्र लिहिण्यास भाग पाडले. यातूनच मॅनहॅटन प्रकल्प सुरू होऊन अणुबॉम्बची निर्मिती झाली. जपानवर अणुबॉम्ब टाकण्याचा निर्णय हा राजकीय आणि लष्करी स्वरूपाचा होता ही बाब लक्षणीय आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे भौतिकतेविषयी आणि जीवनमूल्यांविषयीही प्रश्न निर्माण होत आहेत. विशेषतः जैवतंत्रज्ञानामध्ये विकसित झालेल्या तंत्रामुळे जनुकीय पातळीवर बदल घडवून आणणे शक्य होणार आहे. या शक्यतांमुळे वनस्पतीमध्ये जनुकीय बदल घडवून आणून त्यांची वाढ, उत्पादन क्षमता, किडीला होणारा विरोध यांसारख्या गुणधर्मांमध्ये हवी तशी सुधारणा करता येते. प्राण्यांमधील मूळ पेशीचा उपयोग करून हृदय, यकृत यासारख्या मानवी अवयवांची निर्मिती करणे शक्य होणार आहे. या पार्श्वभूमीवर अशा तंत्रज्ञानाचा दुरुपयोग होणार नाही. त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या प्रयोगामुळे मानवी अस्तित्वास धोका पोहोचणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. आपण ऐकत होतात डॉक्टर दीप्ती सिधये यांच्या आवाजात पंडित विद्यासागर लिखित ओवी गाऊ विज्ञानाची या पुस्तकातील विज्ञानाची सुरुवात आणि वैज्ञानिक पद्धती या प्रकरणाचा भाग 2. धन्यवाद.